गजर माऊलीचा गजर असं सुंदर अगदी गातात. आणि पहा आपण कसं असावं, संसारात असावं पण असल्यासारखं नसावं. अगदी ते कमळ आहे, ते चिखलात असतं परंतु ते कसं येतं, पाण्यात येतं. तसं आपण संसारात असायचं परंतु देवाचं नामस्मरण करायचं. आता पहा तुकोबरायांना काय संसार नव्हता का? होता. त्यांना मुलं होती, बायका होत्या, परंतु त्यांना नामस्मरण देवाची साधना भक्ती केलीच की नाही? मग तशीही आपण करायची. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांग. देव मने सोनी सोसारी सोनी सोसारी वेदो सोनी सोसारी सोनी सोसारी सोनी सोसारी शास्त्र उभा आणि बाह्य सदा. आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढा सुंदर चान्स आपल्याला मिळालाय. पहा आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं. आईस्क्रीम माहितीये का? माहितीये का? खायला देऊ का? मग बोलता बोला, सर्वांनी बोला. आईस्क्रीम माहितीये का? बया मा आवाज येतोय तुमचा, येऊ द्या. आईस्क्रीम माहितीये का? हो पोरच म्हणतात, बायांना माहित नाही का? मागच्या बाया माहितीये का? आई माहितीये ना? मग पहा आईस्क्रीम तुम्हाला माहितीये, तसंच आपलं आयुष्य असतं. टेस्ट केलं तरी वितळतं आणि वेस्ट केलं तरी वितळतं. म्हणून अगदी चांगले कर्म करत चला, कारण की चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबरायांच्या गाथेप्रमाणे असते. कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्या यशापर्यंत जाऊन नक्कीच पोहोचते. म्हणून चांगले कर्म करा, देवाचं नामस्मरण घ्या. आता पहा माऊली म्हणतात आसोनी संसारीन जीवा वेगू करी. आपण संसारात असावं, भगवंताचं नामस्मरण करावं. पण पहा कसं करावं. माऊली म्हणतात विठ्ठल विठ्ठल पहा माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपण जर नामस्मरण केलं तर द्वारकेचा राणा आपल्या घरी काम करतो. आता द्वारकेचा राणा कोण तुम्हाला माहीतच असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर तो आपल्या घरचे कामही करतो. त्यानं कुणाच्या घरचे काम केले? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. हरी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी जागरी
चक्रपणे वाहे हरी अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाये अनन्य भक्ती भावे निळा वंदिताचे पाये आनंद भक्ती भावे निळा वंदिताचे पाये माझा स्वामी एक नाथा माझा स्वामी एक नाथा नामस्मरण केलं तर तो आपल्या घरचे कामं करतो, आपल्या घरी कावडीने पाणी वाहतो. मला सांगा, मी पहिल्या वर्षी कीर्तन केलं तेव्हा सांगितलं देवानं 36 वर्ष कुणाच्या घरी कावडीनं पाणी भरलं? कुणाच्या? आत्ताच षष्टी झाली. नाथ बाबांच्या घरी देवानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. तसं आपल्या घरी काम करीत. पण पहा आपला वेळ होतोय, म्हणून सर्वांनी एकदा वरती हात घ्यायचे. ज्याला देवानं दिले त्यांनीच घ्यायचे. सर्वांना दिलेत ना? आणि एकदा सुंदर देवाचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय जय विठोबा हरि हरि विठोबा रखुमाई जे जे कार करायचंय म्हणून सर्वांनी माझ्यासाठी इथपर्यंतच हात घ्या, वर घेऊ नका, दुखतील. घ्या
भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा बाबा हो भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान हरि भगवान बाबा जय भगवान बाबा वामन बाबू जय भगवान भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन बाबू जय भगवान भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन बाबू जय भगवान भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भाऊ जय भगवान जय भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा भगवान बाबा जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा वामन भाऊ जय भगवान बाबा पहा बर का ओम भैया, माझ्या गावामध्ये 3ऱ्या वर्षी माझं कीर्तन आहे. असं 1 वर्ष झालं नाही की फक्त एकच हार माझ्या गळ्यात आहे. एवढं माझ्या गावकऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. असंच माझ्यावर प्रेम राहू द्या, माऊलींची कृपा. आणि तुम्हा सर्वांची, माझ्या आईंची, तुमच्या वडिलांची, ह्या सर्व माझ्या आई आजी आणि माझे सर्व वडील भाऊ सर्वजण इथे आहेत, म्हणून यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. विठ्ठल विठ्ठल. पहा, माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक खुणा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राबले, त्याप्रमाणे आपल्याही घरी राबतील, पण कधी नामस्मरण केलं तर. म्हणून पहा, 2रा दिवस आहे, अजून आपले 5-6 दिवस जायचे. म्हणून दररोज सर्वांनी हरिपाठाला यायचं. हरिपाठ म्हणायचा. ज्यांना पाठ नाही त्यांनी पुस्तकात म्हणा, काहींकडे मोबाईल आहेत, गुगलला सर्च करा, गुगलवर हरिपाठ येतो. लहान मुलांना तुम्ही यांना टाळ घेऊन उभं राहायला शिकवा. हे माझ्या जागी आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून यांना टाळ घेऊन उभा राहायला शिका. आता मीही तिथंच होते, इथं आले, परंतु तिथंच जायचं आहे मला, परंतु तेही इथं येतील, म्हणून आपल्या मुलांना वळण लागावं, म्हणून त्यांना हरिपाठ शिकवावा. दररोज सकाळी त्यांना ते जर बसले नाही तरी बळजबरीनं बसवा आणि त्यांना 5 ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचायला लावा. नक्कीच ते आपल्या गावाचं नाव मोठं केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पहा, अभंगाचा सर्व अर्थ मी तुमच्या समोर मांडलाय, परंतु माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा पांडवांच्या घरी राबला, तसेही आपल्या घरी राबतील. हेच माऊली अभंगाच्या 4थ्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा.
गजर माऊलीचा गजर